सत्ताधाऱ्यांच्या 100% विरोधात बोलायला पाहिजेत, त्याबद्दल दुमत अजिबात नाही। तेव्हा सत्ताधारी व्यवस्थित काम करतात, त्यांना पण विरोधकांची भीती असते। आणि तुम्ही जर बोललेच नाही तर मग त्यांना कशाची भीती असणार आहे? त्यामुळे 100% सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायलाच पाहिजेत। काल परवा मी एक व्हिडिओ टाकला होता मोदी साहेबांच्या समर्थनात नाही म्हणता येणार त्याला, त्यांच्या सुरक्षेबद्दल मी तिथे बोललो होतो। मला सांगायचं होतं की पंतप्रधानांवरती टीका मात्र 100% करा, त्यामध्ये दुमत नाही, पण संविधानिक पद या पदाचा मान सन्मान नक्कीच व्हायला पाहिजेत। पण काही बालिश बुद्धीच्या लोकांना असं वाटलं की मी अंध भक्त आहे, मी मोदींचा भक्त आहे। पण त्या बालिश बुद्धीच्या लोकांना माहित नाही ना तर मी सत्ताधाऱ्याचा आहे ना विरोधकांचा आहे। पण त्या बालिश बुद्धीच्या लोकांना मला हेच सांगायचं आहे, तुमच्या कमेंटला, प्रत्येक कमेंटला माझं प्रतिउत्तर आहे। आणि कमेंट बघितली नसेल तुम्ही, हा व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट एकदा वाचा तुमची, तुमच्या लायकीमध्येच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। ना मी सत्ताधारी पार्टीचा कार्यकर्ता आहे, ना मी विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी आहे सामान्य नागरिक। आणि कमेंट करायच्या अगोदर माझी प्रोफाईल नक्की चेक करत जा आणि 2-3 व्हिडिओ प्ले करून बघा। कमीत कमी तुम्हाला कळेल की मी कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पक्षाचा नाही आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रत्युत्तर त्याचं 100% मिळणार, आणि ते पण तुमच्या लायकीत। शिस्तीत राहा बेट्या, उडू नको जादा।